नमस्कार. स्पीड एज्युकेशन अकॅडमीच्या आज्ञाचक्र जागृती वर्गामध्ये मी रेकी मास्टर निलेश आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. मूलाधार चक्रापासून सहस्त्रधार चक्रापर्यंत या शरीरामध्ये एका सरळ रेषेमध्ये चक्र असतात. त्यामध्ये आज्ञाचक्र जे आहे हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आज्ञाचक्राचं महत्त्व खूप जास्त आहे. आणि आज्ञाचक्र बरोबर आपण जिथे स्त्रिया टिकळी लावतात किंवा आपण जिथे हा टिळा लावतो, दोन्ही भुवयांच्या मध्ये या ठिकाणी आज्ञाचक्र आहे. त्याला थर्ड आय सुद्धा म्हणतात, पिनियल ग्लँड सुद्धा म्हणतात. ते विजिबल नाही, इनविजिबल अदृश्य स्वरूपामध्ये तिथे स्थित आहे. आपल्या शरीरामध्ये सगळे चक्र जे आहेत ते इनविजिबल स्वरूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये स्थित आहे. आता ती जागृत करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक टास्क किंवा एक संकल्प घेऊन आपल्याला हे करायचं आहे. मी तो संकल्प तुम्हाला ग्रुपवरती पाठवलेला आहे आणि परत एकदा आता मी तुमच्यासमोर तो बोलतोय, तुम्ही देखील तो बोलायचा आहे. आज्ञाचक्र जागृती वर्गामध्ये सहभागी होताना मी संपूर्ण श्रद्धा, संयम आणि नियमितता ठेवण्याचा संकल्प करतो. माझ्या अंतःप्रेरणा, दृष्टिकोन आणि मनशांती पूर्णपणे जागृत होईल या विश्वासाने मी साधना करतो. गुरु आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार निर्धारपूर्वक आणि सन्मानाने हा अभ्यास मी करत राहीन असा मी संकल्प करतो. आता आपल्याला काही एक्सरसाइज करायचे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिली एक साधी सोपी एक ब्रीदिंग एक्सरसाइज तुम्हाला मी सांगतोय. ती एक्सरसाइज तुम्ही माझ्यासोबत करायची आहे. आपला उजवा हात आपल्या मणिपूर चक्र म्हणजे नाभिस्थानावरती ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्या अनाहत चक्र म्हणजे हृदय स्थानावरती ठेवायचा आहे. हळुवारपणे डोळे बंद करायचे आहेत आणि पुढील 5 मिनिटे खूप सावकाश श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि खूप सावकाश बाहेर सोडायचा आहे. श्वास आतमध्ये घेत असताना पूर्णपणे तो नाभिस्थानापर्यंत भरून घ्यायचा आहे आणि बाहेर सोडत असताना सुद्धा श्वास पूर्ण बाहेर सोडला जाईल याची खात्री करून घ्यायची.
दोन्ही हात एकमेकावरती रब करायचे आहेत. हळुवारपणे चेहऱ्यावरून फिरवायचे. परत एक वेळेस दोन्ही हात रब करायचे आहेत. चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. हळुवारपणे डोळे उघडायचे. खूप छान. मन थोडंसं शांत झाल्यासारखं वाटतंय. मनामध्ये येत असलेले विचार अगदी थोड्या प्रमाणात तरी कमी झाल्यासारखे वाटत असते. चला, आता आपल्याला दुसऱ्या एक्सरसाइजकडे वळायचं आहे. आपल्याला दुसरी एक्सरसाइज करायची आहे. मी करतो. सर्वप्रथम तुम्ही ती पाहायची आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि हळूवार सावकाश सावकाश करायला तुम्ही सुरुवात करायची आहे. कदाचित तुम्हाला पहिल्या वेळेत जमेल किंवा जमणार नाही, तुम्ही पाहून घ्यायचं आहे. डाव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताची कळंगडी, हे असं सेम. उजव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताची कळंगडी, असं करायचं. एक 2 ते 3 मिनिटे ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपला जो ब्रेन आहे, जो राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, डावा मेंदू आणि उजवा मेंदू, अशा दोन विभागामध्ये विभागला गेलेला आहे. तर दोन्ही विभागांना जोडण्याचं काम, ब्रिज बनवण्याचं काम ही एक्सरसाइज करते. लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन बॅलन्स करण्यासाठी ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. तुम्ही करून पहा. खरंच खूप जास्त मजा येईल आणि एकदम तुम्हाला रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल. म्हणजे 1 ते 2 मिनिटं अशी ही एक्सरसाइज करायची आहे. आणि जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला असं थकल्यासारखं वाटेल, फ्रेशनेस फील होणार नाही, त्यावेळेस तुम्हाला ही एक्सरसाइज केली, अगदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला एकदम फ्रेशनेस फील होईल. ओके. आता आपल्याला पुढच्या एक्सरसाइजकडे वळायचं आहे. पुढची एक्सरसाइज करायची आहे. एकदम साध्या सोप्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. कारण आपल्याला सुरुवातीपासून करत असताना पूर्णपणे पहिल्याच दिवशी पूर्ण असं अवघड असं काय मी तुम्हाला देणार नाही. खूप सोपं देणार आहे. आणि सोप्या याच्यातून डे बाय डे आपण त्याच्याकडे पुढे जाणार आहोत. नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. दोन्ही हात आपल्या इथे ठेवायचे आहेत मांडीवरती. तळवे वरच्या दिशेला असतील. डोळे बंद करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत असताना आपल्या मनात 4 अंक मोजायचे आहेत. श्वास आतमध्ये होल्ड करायचा आहे. मनामध्ये 6 अंक मोजायचे आहेत. परत बाहेर श्वास सोडायचा आहे. 4 अंक मोजायचे आहेत. आणि बाहेर होल्ड करायचा आहे. 6 अंक मोजायचे आहेत. मी करतो, तुम्ही सुद्धा तसं करायचं आहे. आपल्या मनामध्ये अंक मोजायचे आहेत. डोळे बंद असतील. पुढील 5 ते 7 मिनिटं ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे. श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. होल्ड करायचं आहे आतमध्ये. श्वास बाहेर सोडायचा आहे. बाहेर होल्ड करायचं आहे. परत श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. होल्ड करायचा आहे. हळुवारपणे बाहेर सोडायचं आहे.
बाहेर होल्ड करायचं. परत आतमध्ये श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचं आहे. हळूवार बाहेर सोडायचं आहे. बाहेर होल्ड करायचं. कंटिन्यू करायचं आहे. सेम सायकल तुम्हाला पुढचे 5 मिनिटं करायचे आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. हळूहळू डोळे उघडायचे. चला आता आपण पुढची एक्सरसाइज करायची. देवाच्या समोर आपण आरती ओवाळतो तशी ही एक्सरसाइज ती आरतीची एक्सरसाइज असणार आहे. उजव्या हातामध्ये आपल्याला घंटी पकडायची आहे आणि डाव्या हातामध्ये आरतीचं ताट पकडायचं आहे. देवाच्या समोर ओवाळायचं आहे. सेम प्रोसेस. डाव्या हातामध्ये घंटी पकडायची आहे. उजव्या हातामध्ये आरतीचं ताट पकडायचं आहे. ह्या एक्सरसाइज काही एक्सरसाइजची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. थोड्याशा प्रॅक्टिसने ते येईल आणि एकदम सोप्या सोप्या एक्सरसाइज आहेत. छान. कसं वाटतंय? थोडंसं रिलॅक्स फील होतंय? ओके, व्हेरी गुड. आता आपला जो थर्ड आय आहे, आज्ञाचक्र आहे, त्याच्याबरोबर मागच्या साईडला इथे आपल्याला टॅपिंग करायचं आहे. टॅपिंग करत असताना दोन्ही अंगठ्याने आपले दोन्ही कान बंद करायचे आहेत आणि तो येत असलेला आवाज
खूप जोरात थपथप करायचं नाही, खूप अगदी हलक्या सुद्धा नाही. व्यवस्थित एक नॉर्मल लयमध्ये ते आपल्याला इथे टॅपिंग करायचे, थपथप व्हायचं आहे. डोळे बंद कर, आपल्या कान बंद करायचे दोन्हीही, आणि हळूवारपणे इथे थपथप करायचे. खूप छान. आपली जी रिंग फिंगर आहे तिने आपल्या आज्ञा चक्राच्या ठिकाणी प्रेस करायचं आहे. प्रेस करून क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. खूप जोरात प्रेस करायचं नाही आहे. आपल्याला जेवढं फील होईल तेवढंच आपल्याला प्रेस करायचं. पाच वेळा क्लॉकवाईज करायचं आहे, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. रिलॅक्स. आपल्याला डोळ्यांचा व्यायाम करायचा आहे. त्यासाठी पुढील स्क्रीनवर तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल. त्या व्हिडिओमध्ये जो डॉट असेल तो डॉट ज्या साईडला फिरतोय त्याच साईडला फक्त डोळ्यांची बुबुळं फिरवायची आहेत. बाकी शरीराची हालचाल करायची नाही आहे. त्याच्याकडे फक्त पाहत राहायचं आहे.
तुम्ही माझ्यासोबत करायचे. बघा, युनिवर्समध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी दोन्हीही एनर्जी युनिवर्समध्ये असतात. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी दोन्हीही एनर्जी असतात. मग आपल्याला दोन्ही एनर्जीला बॅलन्स करायचं आहे. एनर्जी बॅलन्सची ही एक्सरसाइज आहे. माझ्यासोबत तुम्हाला करायचं आहे, मी करतो, माझ्यासोबत तुम्हाला करायचं. सर्वप्रथम आपले दोन्ही हात असे पुढे घ्यायचे, दोन्ही हात एकमेकाला जोडायचे आणि क्लॉकवाईज मूव्ह करायचे. माझ्यासोबत करायचे आहे तुम्हाला. अँटी क्लॉकवाईज तुम्हाला मूव्ह करायचे. परत क्लॉकवाईज मूव्ह करायचे. अँटी क्लॉकवाईज मूव्ह करायचे. आता दोन्ही हातांची बोटे एकमेकाला अशा स्वरूपामध्ये स्पर्श होतील असे धरायचे. तुम्हाला दिसते बरोबर? आता सर्वप्रथम अंगठ्याच्या पुढे अंगठा असं फिरवायचा क्लॉकवाईज, मग अँटी क्लॉकवाईज. त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज. मधलं बोट क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. मग बाजूचं बोट क्लॉकवाईज फिरवायचं, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. आणि शेवटचं बोट कळंगडी एकदम सावकाश सावकाश फिरवायचं, अँटी क्लॉकवाईज. आता तुम्हाला काय करायचंय, समोर घेऊन असे पकडायचे. एका बोट एकामेकामध्ये दोन्ही बोट घट्ट पकडायचे तसे आणि पकडून जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपल्याला दोन्ही साईडला खेचायचं. कधी तुम्हाला खूप जास्त कंटाळा येत असेल, एकदम फ्रेशनेस फील होत नसेल, मनामध्ये खूप वाईट विचार येत असतील, नर्वसनेस फील होत असेल, तर ही एक्सरसाइज तुम्ही करून बघा. पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये तुम्हाला एकदम फ्रेशनेस फील व्हायला लागेल. करून बघा तुम्ही. ॲक्टिव्हिटी खूप साध्या आणि सोप्या आहेत, पण त्यांचे इफेक्ट पण तेवढेच इफेक्टिव्ह आहेत. हलगस परत असं करायचं आहे. दोन्ही बोटं एकमेकांना काढायचे, दोन्ही हात करायचे, डोळे बंद करायचे.
डोळ्यावरून सुरुवात. आता दोन्ही हात तुम्ही समोर धरलेत, डोळे बंद केले हलकेसे आणि श्वासावरती लक्ष दिलं तर तुम्हाला जाणवायला लागेल तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये एक एनर्जी क्रिएट झाल्याचं तुम्हाला जाणवायला लागेल. श्वासावरती लक्ष ठेवा. दोन्ही हात तुम्हाला असं जाणवतील एकमेकाला जवळ खेचतायत आणि एक ठराविक अंतराच्या जवळ आल्याच्या नंतर दोन्ही हात एकमेकाला दूर लोटत असल्याचं तुम्हाला जाणवतं. आता आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. हे मेडिटेशन तुम्ही बसून सुद्धा करू शकता किंवा झोपून करू शकता. झोपून जर करणार असाल तर शवासनामध्ये झोपायचं आहे. शरीराची अजिबात हालचाल करायची नाही आहे. डोळे बंद करायचे आहेत. पुढचे 15 मिनिटं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. तुम्हाला कोणी याची खात्री घ्यायची आहे आणि हेडफोन लावून ते मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. हे 7 चक्रास बॅलन्सिंगचं मेडिटेशन असणार आहे. पुढचे काही मिनिटं हे मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. चला आपण सुरुवात करूया मेडिटेशनसाठी. 1 मिनिटाचा ब्रेक घ्यावा तर आणि त्याच्यानंतर पण मेडिटेशनला सुरुवात करायची. डोळे बंद करायचे आहेत. एका ठिकाणी सुखासनामध्ये बसायचं आहे किंवा झोपायचं आहे. बसणार असाल तर पाठीचा कणा सरळ ताठ ठेवायचा आहे. झोपणार असाल तर एक खालती काहीतरी चटई किंवा मऊ असं एखादं आसन घालायचं आहे. चादर टाकायची आणि त्याच्यावरती झोपून जायचं आहे. डोक्याच्या पाठीमागे उशी घ्यायची नाही आहे. दोन्ही पाय दोन्ही हात हळूवारपणे एकदम हलके सोडायचे, मोकळे सोडायचे. शरीर पूर्ण सैल सोडायचं आहे आणि आपण आता मेडिटेशनला सुरुवात करतो. एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि हळुवारपणे बाहेर सोडायचा आहे. परत एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, संथ गतीने बाहेर सोडायचा आहे. चक्र बॅलन्सिंग मेडिटेशनला आपण सुरुवात करत आहोत. संपूर्ण शरीर सैल सोडायचं आहे. शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही आहे. चेहऱ्यावरती एक स्मित हास्य, डोळे बंद, शरीर पूर्णपणे मोकळं सोडायचं आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाच्या गतीकडे ठेवायचं आहे. श्वास आतमध्ये घेत आहेत आणि बाहेर सोडतायत. मनामध्ये वेगवेगळे विचार येत राहतील, येऊ द्यात, त्याला थांबवायचं नाहीये आणि ते बाहेर निघून जाते. विचारांच्या गर्तेमध्ये गुंतायचं नाही आहे. फक्त आणि फक्त लक्ष आपल्या
आपल्या श्वासाच्या गतीकडे ठेवायचं आहे. मंद आणि संथ गतीने श्वास आतमध्ये घेतोय आणि बाहेर सोडतोय. आता हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या मूलाधार चक्रावरती लावायचं आहे. मूलाधार चक्र त्या ठिकाणी पूर्णपणे आपलं लक्ष लावायचं आहे. घेत असलेला श्वास मूलाधार चक्रापर्यंत पोहोचवायचा आहे. मूलाधार चक्राचा रंग लाल आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मूलाधार चक्रावरती लक्ष ठेवायला लक्ष लावलं, श्वास तिथपर्यंत घेतला, त्याप्रमाणे तिथेच तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी, काहीतरी हालचाल जाणवायला सुरुवात होईल. हलकंसं व्हायब्रेशन तुम्हाला तिथे जाणवायला लागेल. ते चक्र ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. चक्राचा बीज मंत्र आहे लम. बीज मंत्राचं उच्चारण करतोय त्या ठिकाणी हलकीची व्हायब्रेशन तुम्हाला जाणवायला लागते. प्रेमाने, करुण भावनेने तुम्हाला तुमच्या मूलाधार चक्राला विनंती करायची आहे. हे मूलाधार चक्र जागृत हो. 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 खूप करुणामय, खूप प्रेममय भावनेने तुम्हाला तुमच्या मूलाधार चक्राला विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि तुमचं मूलाधार चक्र हळुवारपणे जागृत व्हायला सुरुवात होते. तिथे तुम्हाला काहीतरी मूव्ह व्हायला दिसत आहे. तुमच्या तिथे मूव्ह व्हायला सुरुवात झाली आहे. तिथे ऍक्टिव्हिटी काहीतरी जमत आहे. हलकंसं व्हायब्रेशन तुम्हाला जाणवायला लागेल. टिंगलिंग तुम्हाला जाणवायला लागतील. काही तुम्हाला वेगळं रंग, तिथं लाल रंग तुम्हाला दिसायला लागेल. पूर्णपणे तुमचं लक्ष तुमच्या श्वासावरती आहे आणि मूलाधार चक्रावरती. आता तुम्हाला तुमचं लक्ष तुमच्या स्वादिष्ठान चक्रावरती लावायचं आहे. स्वादिष्ठान चक्राचा रंग नारंगी आहे. ज्याप्रमाणे तुम्ही श्वास घेताय तो स्वादिष्ठान चक्रापर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि बाहेर सोडत असताना स्वादिष्ठान चक्रापासून श्वास बाहेर सोडायला सुरुवात करायची. तुमचं पूर्ण लक्ष
ज्या क्षणाला स्वाधिष्ठान चक्रावरती लागेल त्या क्षणाला तिथे काही बदल घडायला सुरुवात होतील, काही ऍक्टिव्हिटीज, काही प्रक्रिया तुम्हाला तिथे सर्वायला लागतील. पूर्णपणे लक्ष तुम्हाला तुमच्या स्वाधिष्ठान चक्रावरती लावायचं आहे आणि स्वाधिष्ठान चक्राचा रंग आहे नारंगी. त्याच्या बीज मंत्राचा मी उच्चार करतोय. पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवायचं आहे आणि घडत असलेल्या घटना अगदी स्थित प्रज्ञपणे पाहायच्या आहेत. स्वाधिष्ठान चक्र जागृत हो. स्वाधिष्ठान चक्र जागृत हो. हे स्वाधिष्ठान चक्र जागृत हो. खूप प्रेमाने एक आर्त विनवणी, आर्त प्रार्थना तुम्हाला तुमच्या स्वाधिष्ठान चक्राला करायची आहे आणि तुमचं स्वाधिष्ठान चक्र जागृत व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी होत असलेल्या काही बदल, काही प्रक्रिया तुम्हाला खूप सावकाशपणे पाहायच्या आहेत, स्थित प्रज्ञपणे पाहायचे आहेत. आता तुम्हाला तुमचं लक्ष मणिपूर चक्रावरती लावायचं आहे. मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा. तुम्हाला श्वास मणिपूर चक्रापर्यंत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडत असताना मणिपूर चक्रापासून पुढे बाहेर सोडायचं. बीज मंत्राचा उच्चार करतोय.
जागृत हो. हे मणिपूर चक्र 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 जागृत हो. आणि आता तुम्हाला तुमचं लक्ष तुमच्या अनाहत चक्रावरती लावायचं आहे. अनाहत चक्र, त्याचा रंग हिरवा आहे. डोळे बंद आहेत. हळुवारपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. श्वास हृदयापासून आतमध्ये घ्यायचा आहे, हृदयापासून बाहेर सोडायचा आहे. अनाहत चक्र तुमच्या हृदयाच्या स्थानावरती स्थित आहे. करुणमय प्रेममय भावनेचं प्रतीक आहे. मी आता अनाहत चक्राच्या बीज मंत्राचा उच्चार करतोय. यम यम चक्र जागृत हो. हे अनाहत 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 चक्र जागृत हो. स्थितप्रज्ञ, तुम्ही कोणतरी वेगळे व्यक्ती आहात. अशा स्थितप्रज्ञ भावनेने तुम्हाला त्या ठिकाणी होत असलेले बदल फक्त पाहायचे आहेत. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया तुम्हाला नोंदवायची नाही आहे. काही ॲक्शनला रिॲक्शन द्यायची नाही आहे. जे घडतंय ते घडू द्यायचं आहे. फक्त तुम्हाला पाहायचं आहे. तुमचं लक्ष तुम्हाला फक्त आणि फक्त श्वासाच्या गतीवरती ठेवायचं आहे. श्वास खूप संथ आणि मंदपणे आतमध्ये घ्यायचा आहे आणि तेवढाच संथपणे बाहेर सोडायचा आहे. खूप छान. आणि आता तुम्हाला तुमचं लक्ष तुमच्या विशुद्धी चक्रावरती लावायचं आहे. विशुद्धी चक्र, तुम्ही घेत असलेला श्वास तुम्हाला विशुद्धी चक्रापासून घ्यायचा आहे
चक्राचा बीज मंत्र आहे हम. विशुद्धी चक्राच्या बीज मंत्राचा जाप करतो. लक्ष श्वासाच्याच गतीकडे राहील. पूर्ण लक्ष श्वासाच्या गतीकडे राहील. आणि आता तुम्हाला तुमच्या आज्ञाचक्रावरती ध्यान द्यायचं आहे. पूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या आज्ञाचक्रावरती लावायचं आहे. ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या आज्ञाचक्रावरती लक्ष द्याल त्या क्षणाला तिथे काही प्रक्रिया घडायला सुरुवात होते, काही मुवमेंट व्हायला सुरुवात होते, काही मूव्ह व्हायला सुरुवात होते. त्या मुवमेंटकडे तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी स्थित असलेल्या आज्ञाचक्रावरती, थर्ड आय चक्रावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. संथ आणि मंद श्वास घ्यायचा आहे. मी आज्ञाचक्राच्या बीज मंत्राचा उच्चार करतोय. अतिशय करुणामय भावनेने, प्रेममय भावनेने तुम्हाला आर्त स्वरूपात तुमच्या आज्ञाचक्राला प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. हे आज्ञाचक्र जागृत हो, 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 हे आज्ञाचक्र जागृत हो. आज्ञाचक्राचा रंग जांभळा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला
आणि आता तुम्हाला तुमचं लक्ष तुमच्या सहस्त्रधार चक्रावरती लावायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या केसांचा भोवरा किंवा पुरुष ज्या ठिकाणी शेंडी ठेवतात त्या डोक्याच्या अग्रस्थानावरती सहस्त्रधार चक्र स्थित आहे. पांढरा शुभ्र चकचकत्या रंगामध्ये तो सहस्त्रधार चक्र तिथे आहे. तुम्हाला तुमचं लक्ष ज्या क्षणाला सहस्त्रधार चक्रावरती लावाल त्या क्षणाला तिथे काही ॲक्शन घडायला सुरुवात होतात, काही प्रक्रिया घडायला सुरुवात होते. त्याच्याकडे फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मी आता सहस्त्रधार चक्राच्या बीज मंत्राचा उच्चार करतोय. सहस्त्रधार चक्र जागृत हो. हे सहस्त्रधार चक्र जागृत हो. हे सहस्त्रधार चक्र जागृत हो. हे सहस्त्रधार चक्र जागृत हो. दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आणि हळुवारपणे चेहऱ्यावरून फिरवायचे. डोळे बंद राहतील, डोळे उघडायचे नाही. हळुवारपणे डोळे उघडायचे. परत एकदा थोडंसं पाणी प्यायचं आहे.
आणि रिलॅक्स व्हायचं आहे. रिलॅक्स. अशा प्रकारे आपल्याला आज्ञाचक्र जागृतीसाठी रोज प्रॅक्टिस करायची आहे. धन्यवाद.